उबाटा पुरुषोत्तम बुट्टे, आज पक्षाचा 60वा वर्धापन दिन आहे. आम्हाला हे शिकवण दिली बाळासाहेबांना, 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा. याच्या उपक्रमातून या आपल्या शहराचे नगराध्यक्ष मस्की साहेब तसेच आमचे कार्यकर्ते यांना सोबत घेऊन आम्ही एक छोटेखानी कार्यक्रम घेतला. आपली ग्रामीण रुग्णालय मारेगाव इथे पेशंटला आम्ही फळवाटप केले आणि आम्ही अशीच 80% समाजकारण करत राहू आणि बाळासाहेबांचे आदेश पाळत राहू. डॉक्टर मनीष तुळशीराम मस्की, नगराध्यक्ष नगरपंचायत मारेगाव, आणि माझे सहकारी पुरुषोत्तमजी बुट्टे, तालुका प्रमुख, बद्रुद्दीन काजी, संपर्क प्रमुख, अतुल मस्की, युवा सेना संघटन प्रमुख, बेलेकरजी, संजय कांबळेजी, संजय लांबर. आज दिनांक 19 जून, आजच्या दिवशी म्हणजेच 19 जून 1966 मध्ये याच दिवशी शिवसेनेची स्थापना झाली. सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या संघटनेची स्थापना केली. त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे त्यांनी त्यावेळेस सांगितले की माझा पुत्र हा महाराष्ट्रासाठी दिला बा. त्यावेळेस हिंदू अस्मिता, मराठीचे संरक्षण ह्या मुद्द्यावर तमुकांनी अवैध गाचून मुंबई काबीज करण्याचा जो उपक्रम राबवला होता त्याला तडा घालण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. आज तर प्रथम मी तुम्हाला शिवसेना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि मित्रांनो सांगतो, आपल्या हिंदू हृदय सम्राट याचे एक वाक्य आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. याच्यावर आम्ही मारेगाव इथे ग्रामीण रुग्णालयात फळ वाटपाचा प्रोग्राम राबविला. मोठ्या संख्येने फळ वाटपाचा प्रोग्राम मारेगाव ग्रामीण रुग्णालय इथे राबविण्यात आले. त्यावेळेस शिवसेना उबाटाच्या वतीने आमचे सहकारी पुरुषोत्तमजी बुट्टे, बद्रुद्दीन काजी, अतुल मस्की, कांबळे साहेब आणि लांबट साहेब आणि धुमदेव भाऊ हे उपस्थित होते. त्यानिमित्त मी सर्व बांधवांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद. मी धुमदेव बेलेकर, ज्येष्ठ शिवसैनिक. आज मी जवळपास 86पासून मी शिवसेनेमध्ये आहो. 19 जून 1966 प्रबोधनकार ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आणि शिवसेना स्थापन ही हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि विशेष करून मराठी माणसाला जोपासण्यासाठी मुंबई इथे स्थापन सुरुवात ठाणेला केली आणि तिथून पुढे महाराष्ट्रभर त्यांनी गाजवली. आज पाहतो जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते त्यांच्या आत्तापर्यंत कोणत्याही इथं कामाला कमी पडली नाही किंवा त्यांच्या शब्दाच्या पलीकडे महाराष्ट्र गेला नाही. परंतु आज या उद्धवसाहेबांच्या काळात त्यांच्यावर जो अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे, तेवढे काळ सांभाळूनसुद्धा उद्धवसाहेब हे कठोरपणे समर्थपणे राहत आहे. आणि या काळातसुद्धा महाराष्ट्रामध्ये शिवसेना एक स्वतःच्या ताकदीने उभी राहत आहे आणि समोरही याच पद्धतीने उभी राहून सर्वांच्या विरोधात उभी राहूनसुद्धा सर्वांचा एक 80% समाजकारण आणि 20% राजकारण करून महाराष्ट्राला जोपासण्याचे प्रकार करत आहे ते समोर करत राहील. आणि आम्ही याच पद्धतीने आज 26 जूनला वर्धापन दिन साजरा करत राहू. ह्याही काळात आमच्यापासून काही जरी गद्दार गेले तरी आम्ही वर्धापन दिन हा उत्साहाने करत आहोत. आणि आज आम्ही मारेगाव ग्रामीण रुग्णालयातील रुग्णासाठी फळ वाटप, बिस्किट वाटप आहे छोटेखानी कार्यक्रम आज वर्धापन दिन